नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे पेट परीक्षेचे फॉर्म सुटलेले आहे आणि यापूर्वी आपण याविषयी डिटेलमध्ये माहिती मी दिलेली आहे। आता लक्षात घ्या, ॲप्लिकेशन फॉर्म भरणे आता सुरू झालेला आहे, तर ही एक सगळ्यांसाठी सुवर्ण संधी आहे पीएचडी करण्याचं। त्यामुळे फॉर्म कुठून भरायचं आणि कसं भरायचं हे आपण डिटेलमध्ये आज जाणून घेणार आहोत। पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता पेट परीक्षेचे फॉर्म खूप कमी यायला लागलेले आहे आणि जवळपास आपल्याला नेट थ्रू जे तिसरं ऑप्शन दिलेलं आहे नेट एक्झामिनेशन मध्ये। आता बघा, नेट परीक्षा जेव्हा होतं त्यामध्ये आपण बघतो की पहिला नेटचं ऑप्शन असतं, नेट असिस्टंट प्रोफेसर, देन नेट जीआरएफ असा ऑप्शन असतं आणि तिसरा जो ऑप्शन आपल्याला दिसून येतं पीएचडी, हा तिसरा ऑप्शन आपल्याला नेट परीक्षेमध्ये दिसून येतं। पण लक्षात घ्या, ही जी परीक्षा आहे म्हणजे नेट एक्झामिनेशन थ्रू पीएचडी करणं हे बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी अवघड जातं, कारण त्यांना संपूर्णतः अभ्यास जे आहे तो करावं लागतं डिटेल। आता पेट मध्ये अभ्यास नाही करायचं अशातला भाग आहे का, तर नाही, इथे सुद्धा आपल्याला अभ्यास करावंच लागतं। पण पेट परीक्षेचं एक आपण वैशिष्ट्य जर लक्षात घेतलं तर पेट मित्रांनो ही मराठी आणि इंग्लिश मध्ये होत असतं। याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे, मराठी इंग्लिश हे आपल्या ओळखीची अशी भाषा आणि आपण खूप जास्त कम्फर्टेबल असतो प्रश्न समजण्यासाठी। याच्या बिलकुल आपण विचार केलं अपोजिट आहे नेट एक्झामिनेशन, कारण यामध्ये लँग्वेजचा विचार केलं तर हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आपलं जे क्वेश्चन पेपर आहे तो येत असतं। त्यामुळे जे विद्यार्थी मित्र पीएचडी करू इच्छित आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी ही परीक्षा एक खूप मोठी संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे। त्यामुळे या परीक्षेचं फॉर्म तुम्ही भरायलाच हवं आणि त्यासाठी डेट एकदा मित्रांनो बघून घ्या की डेट काय देण्यात आलेली आहे। तर ॲप्लिकेशन फॉर्मचं जर आपण विचार केलं, हे बघा, एकदा पुन्हा मी तुम्हाला टाइम टेबल या एक्झामिनेशनचं समजावून सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येणार की समोर कसं आपल्याला जायचं आहे। तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 10 एप्रिल पासून सुरू झालेले आहे, पण कालपासून थोडा साईड जे आहे स्लो आपल्याला दिसून येतं। त्यामुळे तुम्ही काय करा, ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करून द्या। लास्ट डेट कधी आहे तर तुम्ही लक्षात घ्या, 23 एप्रिलला ही शेवटची तारीख आहे आणि त्यानंतर तुम्हाला हार्ड कॉपी सबमिशन वगैरे करावं लागेल, ते करावे लागेल 27 तारखेला, 27 एप्रिलला। ओके, तर हे थोडं महत्त्वाचं तुम्हाला डेट दिसून येतं, म्हणजे 10 एप्रिल पासून आपण म्हणू शकतो 23 एप्रिल पर्यंत फॉर्म फिलिंग आपलं डेट सुरू झालेलं आहे। आता हे फॉर्म भरत असताना काही गोष्टींची काळजी तुम्ही घ्या, कारण 9/5/2026 पासून तर 12/5 म्हणजे मे मध्ये आपले पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे, ते पण 9 ते 12च्या दरम्यान। ठीक आहे, 9 ते 12 मेच्या दरम्यान आपली पेट परीक्षा आहे। त्यासाठी ऍडमिट कार्ड सुद्धा आपल्याला 3 मेला प्रोव्हाइड केले जातील। सो हे सगळं तुम्हाला कळलेलं आहे, पण जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरणार तेव्हा ईमेल आयडी वगैरे, लॉग इन आयडी वगैरे व्यवस्थित भरा, ठीक आहे, आणि त्याचं माहिती तुमच्याकडे असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। तर हे खूप महत्त्वाची संधी मित्रांनो तुम्हा सगळ्यांकडे चालून आलेली आहे, तर या संधीचं तुम्ही नक्कीच सोनं करायला हवं। आता आपण जाणून घेऊया ॲप्लिकेशन फॉर्म कसं भरायचं। पण ॲप्लिकेशन फॉर्म कसं भरायचं हे जाणून घेण्यापूर्वी पीएचडीचं आपण तारीख जाणून घेतलेला आहे। तर पीएचडी एक्झामिनेशन मध्ये तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे पेट जे आपली परीक्षा होतं, या पेट परीक्षेमध्ये 2 सेक्शन आहे। एक म्हणजे सेक्शन पहिला, ज्याला आपण सेक्शन ए म्हणतो। हा सेक्शन ए 50 गुणांसाठी विचारलं जातं, प्रत्येकी 1 मार्कासाठी 50 प्रश्न येणार आहे आणि सेक्शन बी हा आपलं सब्जेक्टिव्ह असेल। ठीक आहे, सेक्शन बी काय आहे, 50 गुणांसाठीच आहे, पण सब्जेक्टिव्ह असणार आहे तुमचं, ज्यामध्ये पीजी झालेला आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यामध्ये झालेलं आहे त्या संबंधित प्रश्न तुम्हाला सेक्शन बी मध्ये विचारले जाईल। दोनही मध्ये तुम्हाला एक मॅक्सिमम मार्क घ्यावे लागेल, म्हणजे सेपरेट, तेव्हाच तुमचं एक्झामिनेशनचं रिझल्ट जे आहे 5 म्हणून लिहून येईल। ठीक, बरं, आता ह्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करण्यासाठी सेक्शन ए हा खूप महत्त्वाचा आहे। का बरं,
कारण सेक्शन ए मध्ये मित्रांनो रिसर्चचा संपूर्ण भाग दिलेला आहे. आता ह्या रिसर्च मेथोडॉलॉजीवर 50 प्रश्न आणि हे रिसर्च इथंच तुमचं थांबणार का? म्हणजे इतकं अभ्यास करायचा, आपण एक्झामिनेशन क्वालिफाय करून घ्यायचं आणि बस झालं असं नाही. तर RTM NU मधून जर आपण करीत आहोत तर आपल्या विद्यापीठाचं तसं महत्त्वही भरपूरच आहे. ठीक आहे, जर इथून तुम्ही PhD करीत आहे तर त्याला वेटेज आहे. वेटेज असण्या व्यतिरिक्त मित्रांनो 6 क्रेडिट तुम्हाला पहिले करावे लागेल आणि हे 6 क्रेडिट जेव्हा तुम्ही पास होणार ना त्यानंतरच तुमचं अंतिम RRC होत असते. हे काय आहे? कंडिशन आहे. आता मॅम असं तुम्ही का बरं म्हणत आहे? कारण माझं सुद्धा मित्रांनो RTM NU मधूनच म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधूनच PhD सुरू आहे. अशा वेळी तुम्हाला एक पूर्वसूचना म्हणून माहीत असावं की हे रिसर्च मेथोडॉलॉजीचा जो तुम्ही अभ्यास आजपासून सुरू करणार आहात, हा अभ्यास जो आहे तुम्हाला समोरचं जे तुमचं प्रवास आहे PhD संबंधित त्या प्रवासामध्ये देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आपण रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी 13 एप्रिल पासून नवीन बॅच सुरू करीत आहोत. या बॅच मध्ये आपल्याला लाईव्ह सेशन मिळेल. 6 वाजता डेली बेसिसवर लाईव्ह सेशन होणार. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील अवेलेबल आहे, म्हणजे रेकॉर्डिंग पाहिजे तितक्यादा तुम्ही बघू शकता. नोट्स आहे रिसर्च संबंधित कंप्लीट नोट्स. ओके, या व्यतिरिक्त टेस्ट सिरीज. आता टेस्ट सिरीज कशासाठी? तर प्रॅक्टिससाठी. कारण अल्टिमेटली परीक्षा जे होणार आहे ऑब्जेक्टिव्ह बेस असेल. या व्यतिरिक्त 1500 पेक्षा अधिक MCQs ची फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल आणि या कोर्समध्ये मित्रांनो क्रॅश कोर्स वगैरे सुद्धा अवेलेबल आहे. फीज मात्र 899 आहे, म्हणजे 899 रुपयामध्ये आपल्याला हा रिसर्च मेथोडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. बघा हे नंबर्स आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच या कोर्सला जॉईन करा. ओके, आता बघा, आता आपण जाणून घेऊया कसं आपल्याला जायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्ही साईटवर जा. हे बघा, ही साईट आहे आपली. ठीक आहे, या साईटवर गेल्यानंतर नागपूर युनिव्हर्सिटीला तुम्ही क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे भरपूरसे ऑप्शन येईल. नंतर लॉग इन पेजवर तुम्हाला जावं लागेल. कुठे जायचं आहे तुम्हाला लक्षात घ्या, हा लॉग इन पेज आहे. ठीक आहे, या लॉग इन पेजवर जावं लागेल मित्रांनो आणि या लॉग इन पेजवर गेल्यानंतर इथे आपल्याला क्लिक करावं लागेल पेड एक्झाम रजिस्ट्रेशन करिता आणि हा फॉर्म आहे. ठीक आहे, तर हा तुम्ही भरायचं, रजिस्ट्रेशन करायचं, सेव्ह करायचं, समोर जायचं. अशा प्रकारचं हा पर्टिक्युलर तुम्हाला दिसून येईल RTM NU चं साईट. आणि ह्या साईटवर जर इथे क्लिक केलं तुम्ही तर रजिस्ट्रेशन 2000 पेड एक्झामिनेशनचं इथून तुम्ही करू शकता. आणि लवकरात लवकर करा, कारण लास्ट डेट जरी आपल्याला 23 ची दिसून आलेली तरीही सरते शेवटी आपण हे करण्यापेक्षा आपण अगोदरच, आपल्याला कल्पना आहे आपल्याला करायचं आहे PhD है ना. अभ्यास तुम्ही सुरू करा आणि अभ्यास सुरू करण्याबरोबरच म्हणजे अभ्यास आणि सोबतच फॉर्म फिल करून ठेवणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण फॉर्म फिलिंग नंतर हार्ड कॉपी सबमिशन सुद्धा तुम्हाला करावं लागतं. त्यामुळे मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे. आजच फॉर्म भरून द्या आणि कोर्सला देखील आजच जॉईन करा. ऑफिशियल नंबर्स मी दिलेले आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि 13 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आपल्या बॅचला जॉईन करून घ्या. काही डाऊट्स असेल, क्वेरीज असेल तर या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि तिथे तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक्यू सो मच.